स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। काल आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आणि प्रत्येकाची तारांबळ उडाली। लक्षात येत नव्हतं की नेमका याच्यातला कोणता रँक बघायचा आहे, कोणत्या रँकचा वापर आपल्याला करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून आपण आपलं कॉलेज कसं प्रेडिक्ट करू शकतो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच रँकवरून आपल्याला कोणत्या प्रकारचं कॉलेज मिळू शकतं याचं सुद्धा थोडंसं ॲनालिसिस आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे। आय होप आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमचे प्रोव्हिजनल रँक चेक केले असतील। जर एखाद्याने चेक केले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय। प्रोव्हिजनल रँक बद्दल बरेचशे मुलांमध्ये डाऊट आहेत की दादा माझा पीसीबीचा पण रिझल्ट दिसतोय त्याचं काय, किंवा काही जणांचं लॉग इन होत नाहीये तर त्याचं काय। हे सगळे डाऊट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणारच आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच लेजिट अपडेट्स आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड सर्व जेन्युइन इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा अपडेट म्हणजे आज कोडिंग कोर्ससाठी सुट्टी असणार आहे। मोस्टली दर संडेला एक सुट्टी असणार आहे, कारण मलाही थोडासा टाइम भेटेल पुढच्या प्रिपरेशनसाठी, सगळ्या गोष्टींसाठी, आणि तुमचाही काही बॅकलॉग राहिला असेल तर तो तुम्ही कव्हर करू शकता संडेच्या दिवशी। ठीक आहे। सो माझी सगळ्यांना काय रिक्वेस्ट असेल की जर तुम्ही आज आपले 4 व्हिडिओज झालेत त्यापैकी एखादा राहिला असेल, काही मुलांनी जॉईन केलंय, मे बी आज काही मुलं जॉईन करतील तर 1-2 तासाचा आपला कंटेंट झालेला आहे, तर तेवढा तुम्ही मात्र कंप्लीट करून घ्या, म्हणजे उद्यापासून आपल्याला अजून लॉजिक बिल्डिंगकडे लक्ष द्यायचंय। महत्वाची अजून एक की तुमची कट ऑफची पीडीएफ असते, त्याला अनालाइज कसं करायचं, त्याच्यावरून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल किंवा नाही मिळणार आहे कसं समजून घ्यायचं, त्याच्यासाठी एक वेबिनार मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी फ्री ठेवतोय। तुम्ही आपला ॲप डाउनलोड करून घ्या, त्याच्यामध्ये 1000 मुलांसाठी तो वेबिनार असणार आहे, कारण लक्षात घ्या झूमची लिमिट 1000 आहे आणि मी इथे यूट्यूबवर स्क्रीन शेअर नाही करू शकत आहे, म्हणून मी ते आपल्या ॲपवर अरेंज करतोय। तर तिथे डिस्क्रिप्शनमध्ये स्टोअर सेक्शनमध्ये फ्री तुम्हाला एक वेबिनार दिसेल। ठीक आहे, त्या वेबिनारसाठी तुम्ही एनरोल करून ठेवा। जे आता एनरोलमेंट सगळ्यांचीच होईल, एनरोल म्हणजे फ्री, तुम्ही तिथे चेक इन करू शकता, तुम्ही रजिस्टर करून ठेवाल। बट सुरुवातीला जे 1000 मुलं जॉईन होतील त्यांना मात्र एंट्री मिळणार आहे। टाइम वगैरे मी उद्या सगळ्या गोष्टी युट्यूबमध्ये कन्फर्म करतोच आहे। ठीक आहे, तर ॲप डाउनलोड करून ठेवा। महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोव्हिजनल रँकमध्ये 2 गोष्टी तुम्हाला आल्यात। सगळ्यात पहिले पीसीएमचं एक आलंय आणि पीसीबीचं एक आलंय। ज्यांनी पीसीबी एक्झाम दिलेलीच नाहीये त्यांनी ते इग्नोर करायचंय। त्यांनी काय केलंय लक्षात घ्या, लक्षात घ्या, यावेळेस पासून काही ब्रांचेस आहेत जसे की बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल, या ब्रांचेससाठी नीटचा पण स्कोर कन्सिडर केला जाणार आहे, किंवा मी म्हणेन सीईटीचा पण स्कोर कन्सिडर केला जाणार आहे। बट मग अशी मुलं असतात की ज्यांनी मॅथ्स केले त्यांना त्या फील्डमध्ये जायचंय, आणि अशी मुलं आहेत की ज्यांना मॅथ्स पण केले, बायो पण केले, त्यांनाही तिकडे जायचंय। सो एक वेगळं मेरिट त्यांनी बायोलॉजीचं काढलंय। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिले मॅथ्सच्या मुलांचे ज्यांचे बायो आहेत त्यांना बायोप्रमाणे मेरिट दिलेलं आहे। सो ते मेरिट फक्त त्या पर्टिक्युलर काही 3-4 ब्रांचेससाठी ॲप्लिकेबल आहे, बाकी कोणत्या ब्रांचेससाठी ते ॲप्लिकेबल नाही आहे। बाकी ओव्हरऑल आपल्या सगळ्या रेग्युलर ब्रांचेससाठी तुमचं पीसीएमचं मेरिटच इम्पॉर्टंट आहे। काही मुलांना लॉग इन करण्यामध्ये खूप इश्यू येत होता, तर त्याची गोष्ट समजून घ्या। काही काय असतं, त्यांचं सॉफ्टवेअर कधी कधी अपडेट होत नाही किंवा सर्व्हर्स नीट अपडेटेड नसतात। जर तुमचं त्यांच्या त्या मेगा लिस्ट जी आहे त्यांची, त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलंय तर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालंय। आता मे बी तुम्ही रँक वगैरे ट्राय करा लॉग इन करायचं, आतापर्यंत तुमचं लॉग इन होऊन जाणार आहे। ठीक आहे दादा, मग ह्या रँक्स आल्यात, याचं करायचं काय, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे। सगळ्यात पहिले त्याला थोडंसं क्लिअर करूया आणि सेफ रँक्सकडे आपण वळूया। समजून घ्या, ही जी रँक तुम्हाला दिली आहे ना, या रँकवरून तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे। करेक्ट। एक महत्वाची गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली आहे किंवा नाही केली आहे मला माहित नाही, गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये रँकमध्ये खूप डिफरन्स आहे। फॉर एक्झाम्पल, जर आपण गेल्या वर्षीचा अंदाज बघितला तर 90% समजा एक 20,000 रँक येत होती, तर यावेळेस ती 21,000 22,000 अशी येते। म्हणजे मी एक्झाम्पल देतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करा की जर आधी पहिली तुम्ही महाराष्ट्रामध्ये 20,000व्या नंबरमध्ये थांबत होता, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सीट मिळण्याची अपॉर्च्युनिटी, संधी जास्त होती। आता त्याच सेम पर्सेंटाईजवर तुम्हाला 22,000व्या नंबरवर थांबावं लागतं। तुमच्यामध्ये 2,000 मुलं वाढली, म्हणजे काही मे बी तुम्हाला गेल्या वर्षीच्या कट ऑफ प्रमाणे जर तुम्ही पर्सेंटाईल वाईज चेक केलं तर काही कॉलेजेस तुम्हाला मिळत असतील, बट ते यावेळेस तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण यावेळेस 100% कट ऑफ वाढणार आहे। त्याचं कारण असं आहे की रजिस्ट्रेशन सुद्धा जास्त झालेले आहे आणि CSIT AI कडे ओढ सुद्धा खूप आहे, प्रत्येकाला 30 ब्रांच हवी आहे, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी होणारच आहेत। सो हे सगळं बघायचं कसं, हे तर मी वेबिनारमध्ये एक्सप्लेन करतो, बट सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ती जी कट ऑफची बॉक्सची पीडीएफ तुम्ही बघितली असेल ना, ती जनरल मेरिट रँक प्रमाणे असते। मग दादा आमच्या कॅटेगरीचा काय फायदा झाला, लक्षात घ्या। आता मी जेव्हा एक्सप्लेन करतो तुमच्या लक्षात येईल, जर तुम्हाला टियर 1 कॉलेजमध्ये जायचंय, ठीक आहे, फक्त टियर 1 कॉलेजमध्ये जायचंय, कोणतं कॉलेज आहे काय आता त्यांनी सांगत बसत नाही, टियर 1 मध्ये तुम्हाला जायचंय, तर CS साठी मिनिमम 2,500 तुमची रँक पाहिजे।
म्हणजे 2500 तुमची रँक असली पाहिजे. CS घ्यायचं असेल आणि तुम्हाला ग्रेड ए मध्ये जायचंय. माझं Tier 1, Tier 2, Tier 3 हे सुद्धा शब्द माझेच होते. याच्या आधी मी Tier 1, Tier 2, Tier 3 म्हणायचो, पण आता मी ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी असं क्लासिफाय करतोय. आणि ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी किंवा ग्रेड डी हे प्लेसमेंट अकॉर्डिंग आहे. ठीक आहे. सो मी प्लेसमेंट अकॉर्डिंग म्हणतोय. ग्रेड ए इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जायचंय, महाराष्ट्राच्या ग्रेड ए इन्स्टिट्यूटमध्ये जायचंय, तर 2500 तुम्हाला CS साठी रँक लागणार होती जनरल कॅटेगरीसाठी. मग दादा आम्ही SC कॅटेगरीचे, तर आम्हाला एक SC कॅटेगरीची पण रँक आली, त्याचं बघायचं का? नाही. तिथेच त्या PDF मध्ये जर तुम्ही चेक केलं तर 8000 रँक लागते SC कॅटेगरीसाठी. जनरल कॅटेगरीसाठी 2500, 2500 आणि SC कॅटेगरीसाठी 8000 रँक लागते. म्हणजे लक्षात आलं, जनरल मेरिट मध्येच फरक पडतो. तुमचं जे जनरल मेरिट आता एखादा 5000चा मुलगा आहे, तो म्हणेल दादा मला ग्रेड ए मध्ये CS भेटेल का? मी काय म्हणेन नाही मिळणार, कारण तिथे कट ऑफ 2500 आहे. पण SC कॅटेगरीचा मुलगा आहे, तो म्हणेल दादा माझं जनरल मेरिट 7000 आहे, तर मला मिळेल का? येस मिळू शकतं, कारण तिथे 8000 गेल्या वेळेस कट ऑफ होता. सो आपण बघूया की ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी मध्ये आपल्याला CS, IT, AI किंवा मेकॅनिकल घेण्यासाठी किती आपल्याला रँक्स लागणार आहेत. थोडंसं कॅटेगरी वाईज सुद्धा आपण डिस्कस करूया. पुण्यामध्ये ग्रेड ए, पुणे मुंबई ओव्हरऑल कन्सिडर करू शकता. ग्रेड ए मध्ये तुम्हाला जायचंय आणि तुम्हाला CS हवं असेल तर तुमचा 2500 इतका जनरल मेरिट हवा आहे. ठीक आहे. जर तुमचं EWS असेल तर 3000 जरी जनरल मेरिट असेल तरी चालणार आहे. OBC असेल तर 3100 जरी तुमचा मेरिट आलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला भेटू शकतं ऍडमिशन. तुमची SC कॅटेगरी असेल तर 8000 जरी तुमचं जनरल मेरिट आलंय तरी चालणार आहे. आणि ST कॅटेगरी असेल तर 32000 म्हणजे 32,000 जरी तुमचं असेल तरी काही अडचण नाही. ST चे कट ऑफ खूपच कमी असतात. ठीक आहे. तुम्ही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. दादा मला ग्रेड ए मध्ये ENTC बघायचंय. ठीक आहे. तर काय मला रँक लागेल मिनिमम, तर तुम्हाला ग्रेड ए मध्ये ENTC घ्यायचंय तर 7000 तरी तुमचा मिनिमम रँक असला पाहिजे. तेच जर तुम्हाला EWS ने घ्यायचं तर EWS सुद्धा सिमिलरच कट ऑफ असतात, 7000 रँक असला पाहिजे. आता याच्यामध्ये ट्विस्ट लक्षात घ्या, यावर्षी SCBC आणि EWS हे दोन वेगवेगळे झाल्यामुळे EWSच्या मुलांना भरपूर फायदा होणार आहे आणि सिमिलरली SCBCच्या मुलांना भरपूर फायदा होणार आहे. सो हे थोडंसं EWS इग्नोर करा, पण तुम्ही तुम्हाला फॉर शुअर सांगतो OBC पेक्षा पण कमी कट ऑफ यावेळेस EWSचे किंवा SCBCचे लागू शकतात. यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी तसं बनवतोच. ठीक आहे. सो OBC कॅटेगरी असेल तर ENTC घेण्यासाठी ग्रेड ए मध्ये 8000 तरी तुमचा रँक असला पाहिजे. SC कॅटेगरी असेल तर 18000 तरी तुमचा रँक असला पाहिजे ENTC साठी ग्रेड ए मध्ये. आणि ST कॅटेगरी असेल तर मग तुम्हाला 1,00,000 जरी रँक आला असला तरी तुम्हाला ग्रेड ए मध्ये ENTC भेटायला काही अडचण नाहीये. सिमिलरली मेकॅनिकल जर तुम्हाला ग्रेड ए चांगला आहे, जरा टॉप कॉलेजमध्ये मेकॅनिकल घ्यायचंय तर 13,000 पर्यंत जरी तुमची रँक आली असेल जनरल कॅटेगरीच्या मुलांची तरी चालणार आहे. EWSच्या मुलांची 20,000च्या आसपास किंवा 25,000 पर्यंत जरी आली असेल तर तुम्हाला ग्रेड ए मध्ये मेकॅनिकल मिळू शकतं. OBC कॅटेगरीची 18,000 जरी तुमची रँक असेल, ठीक आहे, जनरल रँक, मग तुमची कॅटेगरी वगैरे नाही, OBCची जनरल तुमची जनरल मेरिट जे महाराष्ट्र रँक आहे ती 18,000च्या आसपास असेल तरी तुम्हाला मेकॅनिकल मिळू शकतं. SC कॅटेगरीला 35,000 जरी तुमचा रँक असेल तरी तुम्हाला ग्रेड ए मध्ये मेकॅनिकल मिळू शकतं. राहिला विषय ST कॅटेगरीचा, बघा लक्षात घ्या, CSच ENTCच 1,00,000ला जातं, तो मेकॅनिकल तुम्ही फक्त अप्लाय करा, तुम्हाला मिळून जाणार आहे, काही अडचण नाहीये. आता आपण सिमिलर वे मध्ये बघूया ग्रेड बी. मी का अंदाज देतोय, या अकॉर्डिंगली तुम्ही विचार कराल, या अकॉर्डिंगली तुमचा अभ्यास चालू होईल, या अकॉर्डिंगली तुम्ही कॉलेजेस शोधाल, या अकॉर्डिंगली तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील. आणि सिमिलरली मी माझ्या काउन्सिलिंगच्या मुलांना सुद्धा हेच लिस्ट पाठवली आहे मी. सो तेच मी तुम्हाला सांगतोय. मी असं काही हे नाही करत की एनरोल मुलांना असं आहे तुम्हाला वेगळं, असं काही नाहीये. त्यांनाही मी हेच सांगितलं, फक्त काय त्यांच्याशी माझा इझिली कनेक्ट होतो, त्यांचे थोडेसे सेशन जास्त होतात, थोडंसं त्यांना मला एक्सप्लेन करता येतं. बाकी इथे युट्यूबमध्ये आपल्याला डेली 10-15 मिनिटाचाच वेळ असतो, तिकडे 1-1, 1.5-1.5, 2 तासाचे सेशन्स होतात. सो ग्रेड बी मध्ये होम युनिव्हर्सिटी, समजा तुम्हाला ग्रेड बी पण कॉलेज चालतंय दादा मला, तर तुमची होम युनिव्हर्सिटी पुणे असेल तर 13,000 रँक असेल. मी पहिले होम युनिव्हर्सिटी सांगतो. ओपन कॅटेगरी आहे, 13,000 रँक असेल, CS मिळू शकतं. OBC 15,000 रँक असेल, होम युनिव्हर्सिटी भेटू शकतं. SC कॅटेगरी 30,000 रँक आहे, होम युनिव्हर्सिटी आहे, चालून जाईल. ST कॅटेगरी 85,000, 85,000 रँक आहे, CS मिळू शकतं ग्रेड बी मध्ये. आता आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा विचार करूया. जेव्हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा आपण विचार करतो तेव्हा 11,000 तरी तुमचा रँक असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ग्रेड बी मध्ये CS मिळू शकतं. 12,000 तुमचा OBCचा रँक असला पाहिजे, म्हणजे जनरल रँक पाहिजे जर तुमची OBC कॅटेगरी आहे, तरच तुम्ही ग्रेड बी मध्ये CS ला जाऊ शकता.
18,000 18,000 जरी तुमचा रँक असणार आहे SC कॅटेगरीचा तरीही चालणार आहे, तर तुम्हाला CS मिळू शकतं. ST कॅटेगरीचा 55,000 जरी रँक असेल तरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. काही एक अडचण घ्यायची गरज नाहीये, तुम्हाला CS ग्रेड B पर्यंत मिळू शकतं. आणि ST कॅटेगरीला सुद्धा SC कॅटेगरीला 18,000 आणि ST कॅटेगरीला अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 50K. ओके. सिमिलरली ENTC समजा तुम्हाला ग्रेड B मध्ये बघायचं आहे, ठीक आहे, वाटल्यास नोट डाऊन करून घेत चला. ENTC समजा तुम्हाला ग्रेड B मध्ये करायचं आहे आणि तुमची होम युनिव्हर्सिटी पुणे आहे, ठीक आहे, तुमची जी काही रेग्युलर होम युनिव्हर्सिटी मी पुण्याच्या हिशोबाने बोलतोय. पुणे जर तुमची होम युनिव्हर्सिटी असेल तर ओपन कॅटेगरीचा मुलगा आहे तर त्याला 35,000 रँक पाहिजे. OBC कॅटेगरीचा मुलगा आहे त्याला 40,000 रँक पाहिजे. SC कॅटेगरीचा मुलगा आहे 85,000 जरी रँक असेल तरी चालेल. ST कॅटेगरीसाठी 1 लाखाच्या खाली पाहिजे तरी तुम्हाला ग्रेड B मध्ये ENTC मिळू शकतो होम युनिव्हर्सिटी. आता अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ज्यांची पुणे ही होम युनिव्हर्सिटी नाही आहे त्यांच्यासाठी ओपनसाठी तुम्हाला ENTC ग्रेड B मध्ये पाहिजे तर तुम्हाला 23,000 23,000 तरी रँक पाहिजे. OBCच्या मुलांना 24,000 असेल तरी चालेल. SC कॅटेगरीसाठी 35,000 असेल तरी चालेल आणि ST कॅटेगरीसाठी 70,000च्या आसपास जरी रँक असेल तरी तुम्हाला मिळू शकतं. आणि जेव्हा आपण EWSचा विचार करतो तर आसपास 50 ते 60,000च्या आसपास जरी रँक असला, ठीक आहे, 50-60,000 नाही म्हणता येणार याला, सॉरी, जर तुमचा 35 किंवा 40,000च्या आसपास रँक आला असेल तर EWS मध्ये तुम्हाला मिळू शकतं. डिपेंड करतं ॲक्च्युली की कोणतं कॉलेज आपण पकडतोय काय नाही, बट ओव्हरऑल तुम्ही पकडून चला. जर तुम्ही अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येतात तर ओव्हरऑल एक 35 किंवा 40,000 तरी तुमचा रँक असला पाहिजे. यावेळेस EWSचा अजून फायदा होईल, पण तो नंतर आपण कव्हर करूया. दादा मला ग्रेड B मध्ये मेकॅनिकल पण चालतंय तर मात्र लक्षात घ्या, तुम्हाला होम युनिव्हर्सिटीपेक्षा मी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचेच सांगतो. होम युनिव्हर्सिटीच्या पेक्षा म्हणजे जास्त रँक असेल तरी चालणारच आहे. तुम्हाला मेकॅनिकल चांगल्या कॉलेजमध्ये, चांगलं कॉलेज म्हणजे DI पाटील पिंपरी, अकुर्डी, JSP माझे ग्रेड B जे कॉलेज आहेत तिथेही मेकॅनिकल चालत असेल तर 75,000 75,000 रँक असेल तरी ओपनला मिळू शकतं. OBCला सुद्धा 75,000 रँक आहे तरी सुद्धा मेकॅनिकल मिळू शकतं. SC कॅटेगरी 1,15,000 जरी रँक असेल तरी मिळू शकतं. ST कॅटेगरीला तर मिळणारच आहे, काही अडचण नाहीच आहे. आता आपण फक्त लास्टली ग्रेड C चा एकदा विचार करूया, ठीक आहे. ग्रेड C मध्ये तुम्हाला ऍडमिशन हवंय, ठीक आहे, आणि मी जरा जास्त करून अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्याच मुलांसाठी फोकस करतोय जे पुण्याचे नाही आहेत त्यांच्यासाठी ग्रेड C कारण आता ऑलरेडी आपण पुण्यासाठी डिस्कस केले. सो अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि तुम्हाला ग्रेड C मध्ये जायचंय दादा, ठीक आहे, ठीकठाक कॉलेज, फार बेटर नाही पण ठीकठाक कॉलेजमध्ये जायचंय, ठीकठाक प्लेसमेंट असणारे कॉलेज, तर तिथे मात्र तुम्हाला ओपनसाठी मिनिमम CS साठी 20,000 तरी रँक लागणार आहे. जर तुमचा रँक हा 20,000च्या आत असेल तर आणि तरच तुम्ही ग्रेड A, B, C मध्ये कुठेतरी CS किंवा IT चे स्वप्न बघा किंवा CS IT मिळणार नाही हे पकडून चाला. आणि तुमची कॅटेगरी ओपन असेल तर, SC कॅटेगरी असेल तर 30,000च्या आत रँक आहे तरच स्वप्न बघा, नाही तर CS IT तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात घ्या, ठीक आहे. जेव्हा तुम्ही OBC म्हणताय तेव्हा सुद्धा सिमिलरली 20,000च्या आत रँक असेल तर CS IT किंवा AI चा तुम्ही डोक्यात ठेवा. जर CS IT नाही मिळत आहे तर लक्षात घ्या तुम्हाला ग्रेड C म्हणजे ग्रेड D मध्ये जाण्यात काही पॉईंट नाहीये. सो ग्रेड C पर्यंत तुम्ही विचार करा. ST कॅटेगरी असेल तर मग काही अडचण नाहीये, तुम्हाला मिळू शकतं. दादा मला ENTC सुद्धा चालेल ग्रेड C मध्ये, ॲव्हरेज कॉलेजमध्ये आहे, ठीकठाक कॉलेज आहे, फार काही प्लेसमेंटचा माझा एवढं सीन नाही आहे, ॲव्हरेज कॉलेजमध्ये जाऊन मी ENTC करायला तयार आहे, तरी सुद्धा तुमची रँक ही 35,000च्या आत असेल तर तुम्ही इथे तुम्हाला कुठे ना कुठे ENTC मिळू शकतं. जर तुमची OBC कॅटेगरी आहे तर मात्र तुम्हाला ऑलमोस्ट 40,000च्या आत रँक असेल तर तुम्हाला ग्रेड C इन्स्टिट्यूट मिळू शकतं. SC कॅटेगरी असेल तर 50,000च्या आत सुद्धा तुम्हाला ENTC मिळणार आहे. आणि मेकॅनिकल सगळ्यांना ग्रेड C मध्ये मिळू शकतं, मेकॅनिकलच्या भरपूर जागा व्हॅकंट राहतात. सो आय होप सगळ्यांना या गोष्टी कळाल्या असतील. एक बेसिक मी तुम्हाला आयडिया दिली आहे. ही मी आयडिया का दिली आहे, उगीच स्वप्नात राहू नका माझा रँक आलाय दादा 80,000 आता मी म्हणतोय मला CS पाहिजे, भेटणार नाहीये, लक्षात घ्या. आणि मिळालं तरी ते ॲव्हरेज इन्स्टिट्यूटमध्ये मिळणार आहे. मी फॉर एक्झाम्पल बऱ्याच जणांना मी सांगत असतो, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, स्वप्न बघा. मी म्हणत नाही की मला CS मिळावं का मिळावं, मला IT मिळावं का मिळावं, मला AI मिळावं का मिळावं, पण याचा विचार करा की माझं पर्सेंटाईल किती आहे, माझा रँक किती आहे आणि मला खरंच मिळू शकतं का. तुम्ही उगीच टाकलं मला CS पाहिजे आणि नाही मिळालं तर उपयोग नाही आहे त्याचा. तुम्ही व्यवस्थित अरेंज करा, CS टाका, IT टाका, AI टाका, ENTC टाका, खाली वाटल्यास इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सुद्धा टाका. कॉलेज मिळणं गरजेचं आहे. तुम्ही जर असं करत गेलात की नाही मला करायचंच नाही, मी टाकूच कशाला, आणि कॉलेजची अलॉटमेंटच झाली नाही तर वर्ष आपलं फुकट जाणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, मी आत्ता जे रँक सांगितले याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर ते गोष्टी होणार आहेत. आता मी याच्यामध्ये बरेचसे NT1, NT2, NT3 नाही घेतलंय, ठीक आहे, किंवा मी ऑर्फन डिफेन्स नाही घेतलंय,
किंवा मी म्हणेन याच्यामध्ये मी लेडीज अजून नाही पकडले, मी जनरल पकडले. सो ही कट ऑफची पीडीएफ आपण शिकूच कशी अनालाइज करायची, त्याच्याने तुम्हाला पण हा अंदाज बनवता येणार आहे. पण मला सांगायचं सजेशन असं आहे, आपल्या रँक्स बघा, गेल्या वेळेसचे कट ऑफ त्या रँक अकॉर्डिंग बघा, आणि कॉलेज मिळतंय का नाही बघा. उगीच असं करू नका की मला मिळेल, मी टाकेल, मला 85% आहे, मला CS मिळालंच पाहिजे, असं नसतं. लक्षात घ्या, 10% म्हणजे सुद्धा ऑलमोस्ट 25,000 स्टुडंट तुमच्या पुढे. 25,000 मुलं आहेत, 25,000 मुलांना इतक्या सीट्स पण नाही आहेत CS च्या. सो शांत डोक्याने विचार करा, फॅक्ट्स विचार करा, आणि त्या अकॉर्डिंगली तुमची लिस्ट बनवायला सुरू करा. कारण 9 तारखेच्या आत आपल्याला आपल्या लिस्ट फायनलाइज करायच्या आहेत. ठीक आहे. आय होप हा सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.